बस ठाकरेंच्या शिवसेनेला आज रामराम केला जातोय आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात, नेमकं कारण काय? ज्या पद्धतीनं मी गेल्या विधानसभेची निवडणूक पार पडली, जी लढवली, त्याच्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुख शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मला ती निवडणुकीला उभं राहण्याची संधी दिली. निश्चितपणानं या आपल्या माध्यमातून त्यांचे आभार व्यक्त करत असताना ज्या पद्धतीनं निवडणूक लढवत असताना आलेले अनुभव आहेत, पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास तर निश्चितपणाने होताच, पण त्याचबरोबर अंतर्गत जे काही वादविवाद त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं आणि ज्या पद्धतीनं पराभवाला सामोरं जावं लागलं, कुठेतरी ह्या सगळ्याचा विचार करत असताना आणि मतदारसंघाच्या ज्या 92,000 जी मतं मला प्राप्त झाली त्या सगळ्यांचा विचार विकास कामांच्या माध्यमातून करत असताना आजचा हा अजितदादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचं निश्चित आम्ही केलेलं आहे. आदित्य ठाकरेंनी तुमच्यासाठी पक्षाचा प्रचार केला होता, असं नेमकं काय घडलं की तुम्हाला अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करावा वाटला? जसं मी म्हटलंय की पक्ष नेतृत्वाबद्दल असं कुठल्याही प्रकारची तक्रार नाही. उलट आदरणीय उद्धवसाहेब असतील, आदरणीय आदित्य ठाकरे साहेब असतील, त्यांच्याबद्दल नितांत आदर आणि प्रेम हे आहे, कायमच राहणार. तर त्याचबरोबर सहकार्य त्या ठिकाणी प्राप्त झालेलं नाही. मला असं वाटतं ज्यावेळेला एखादा पक्ष उमेदवारी जाहीर करतो त्यावेळेला पक्षाच्या वतीनं आपण निश्चितपणानं तो उमेदवार कशा पद्धतीनं निवडून येईल ह्यासाठीचा विचार आपण करत असताना आज माझ्या मतदारसंघामध्ये ह्या सगळ्या प्रक्रियेला आम्हाला अतिशय वाईट अनुभव आला असल्या कारणाने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. पण त्याचबरोबर स्थानिक लोकांचा विचार करत असताना विकास ह्या दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा पक्षप्रवेश करतो. एकंदरीतच तुम्ही म्हणताय की काही लोक त्रास देत होते का किंवा विधानसभेचा पराभव हा प्रमुख कारण आहे? या संदर्भात तुम्ही उद्धव ठाकरेंशी काही चर्चा केली होती का? साहेबांशी सुद्धा चर्चा झालेली होती. त्या बाबतीत त्यांना सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्यांना आम्ही त्यांना अंधारात ठेवून करतो आहोत किंवा केलेल्या आहेत. पण मुळात मला असं वाटतं की जे स्थानिक नेते आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला पक्ष वाढावा अशी भूमिका त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला पाहायला मिळालेली नाही. तर कुठेतरी स्नेहल जगताप ज्या वेळेला पूर्ण ताकदीने उभी राहते त्यावेळेला निश्चितपणानं आपण सुद्धा त्या ताकदीनं आपला पक्ष वाढावा यासाठी काम करावं ही भावना मनामध्ये असणं गरजेचं होतं. ते कुठेही आम्हाला त्या काळी पाहायला मिळालेलं. पक्षांतर्गत काही खटखट आहे का एकंदरीत, म्हणजे थोडं सविस्तर सांगा नेमकं काय होतंय, तुम्हाला का सोडावा लागतो पक्ष? नाही, असं काही नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं ह्या बाबतीत मी तुम्हाला स्पष्ट आता सांगितलेलं आहे. जर व्यक्तिगत मी कोणाचं स्पेसिफिक नाव घेऊन बोलू शकत नाही. मी आपल्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत या गोष्टी जायच्या आहेत त्यांना माहिती सुद्धा आहेत, ऑफ द रेकॉर्ड सुद्धा माहिती आहे. फक्त माझं इतकंच म्हणणं आहे की ज्या 92,000 लोकांनी माझ्यावरती विश्वास दाखवला, आज त्यांच्यासाठी त्यांची विकास कामं होण्याकरता आणि महाडला एक वेगळा ऐतिहासिक महत्त्व आहे, ते जतन करत असताना पुढील काळामध्ये जास्तीत जास्त डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून महाड कसं अव्वल ठरेल ह्यासाठीचा आमचा हा प्रवेश असणार आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटलं तर तसं एक वेगळं नातं या पक्षाबरोबर कायम राहिलेलं आहे. माझे वडील दिवंगत स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब हे या पक्षातून त्यांनी त्यांच्या आयुष्याची सुरुवात, ज्या वेळेला ह्या पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला निश्चितपणानं आपण परत एकदा आपल्या घरातच येत